नमस्कार, मी ज्ञानदा कदम। आज संध्याकाळी 7च्या बुलेटिनमध्ये काय विशेष हे थोडक्यात मी तुम्हाला सांगते। पार्थ पवार, अजित पवारांचे सुपुत्र, जमीन घोटाळ्याप्रकरणी प्रचंड मोठे आरोप त्यांच्यावरती होतात आणि लेकावरच्या आरोपामुळे अजितदादा नेमके कसे अडचणीत आलेत, विरोधक कशी टीका करता आहेत आणि सगळं प्रकरण नेमकं काय हे सविस्तरपणे संध्याकाळी 7 वाजता आपण बघणार आहोत। सोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्यात, पण सत्तेमध्ये महायुतीत असताना एकमेकांचे राजकीय भिडू असलेले हे तीनही पक्ष आगामी निवडणुकात एकमेकांच्या विरोधात लढू अशी भूमिका नेमकी कुठे कुठे घेतायत आणि का घेतायत याची इनसाइड स्टोरी संध्याकाळी 7 वाजता आपल्याला बघायची आहे। आज काँग्रेसची एक बैठक झाली आणि काँग्रेसच्या बैठकीमध्ये एक वेगळा सूर उमटला किंवा एक अपेक्षित सूर मनसेबाबत उमटला असं आपण म्हणूया की मनसेपासून सुरक्षित अंतर आगामी निवडणुकांसाठी राखण्याचा जो सूर आहे तो काँग्रेस नेत्यांचा पाहायला मिळाला। काँग्रेस नेत्यांनी या बैठकीत नेमकं काय डिस्कस केलं, त्याचे पडसाद कसे आगामी राजकारणात उमटतील तेही आपल्याला बुलेटिनमध्ये बघायचं आहे। संजय राऊत गेले काही दिवस प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात आहेत, पण आज रुग्णालयातनं संजय राऊतांनी एक फोटो ट्विट केलाय आणि त्याच्यासोबत एक कॅप्शन दिलंय। हा फोटो काय, हे कॅप्शन काय, राऊत काय सांगू पाहतायत याची बातमी आपल्याला संध्याकाळी 7च्या बुलेटिनमध्ये बघायची आणि सोबतच उद्धव ठाकरे पूरग्रस्त अतिवृष्टीग्रस्त भागाच्या दौऱ्यामध्ये आहेत सध्या। दुसऱ्या दिवशी त्यांच्या दौऱ्याच्या नेमकं काय काय घडलं, शेतकऱ्यांनी कशा व्यथा मांडल्या आणि उद्धव ठाकरेंनी त्यांना काय आश्वासनं दिली आहेत, या सगळ्या बातम्यांचा आढावा महाराष्ट्र देशामध्ये थेट माझाच्या न्यूजरूममधनं संध्याकाळी 7 वाजता।